भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मी बाबाची सेविका ज्योती जगने प्रचार प्रसारच्या माध्यमातून अनुभव सांगण्याचा प्रयत्न करत आहे। बघा सेवकांनो, बाबांच्या जन्मापासून बाबांनी आमच्यासाठी काय काय नाही केले जी। बघा सेवकांनो, काय बाबांनी आमच्या दुःखी कष्टी सेवकांसाठी किती प्रचार प्रसार केला आणि किती दुःख कष्ट करून आज आम्ही सुखाने आहो। कोणामुळे? आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीमुळे। बाबांच्या जन्मापासून मी तुम्हाला सांगत आहे अनुभव। बाबांचा जन्म 3 एप्रिल 1921 साली गोळीबार नामक चौक टिमके इथे झाला जी। बाबांचे शिक्षण 4थ्या वर्गापर्यंत होता जी। बाबा प्रायमरी शाळेमध्ये मराठी मीडियम 4थ्या वर्गापर्यंत शिक्षण घेतले। जेव्हा बाबा शाळा शिकत होते आणि शाळेतून घरी जेवण करायला आले, तर बाबा जेव्हा जेवण करायला घरी आले तर खोलीच्या दाराच्या फटीतून बघतात तर असा त्रिकाळ डोळा भुरसट रंगाचा त्यांना दिसला। ते कोण होते जी? परमेश्वर। त्यांना लहानपणापासून परमेश्वर दिसायचे। बघा सेवकांनो, बाबांच्या घरी एवढा दारिद्र्य होता की काय सांगू, पुष्कळ गरीब परिस्थितीचे होते जी। बाबाने तो जसे बाबांना त्रिकाळ डोळा भुरसट रंगाचा दिसला तसेच बाबा मागच्या मागं परत शाळेमध्ये पुन्हा गेले। बाबांना असंच व्हायचं, बाबा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये परमेश्वर बाबांना दिसायचे। बघा, बाबांच्या घरी एवढा दारिद्र्य होता जी। आपल्या घरी तरी पण 1 एकट आणि 2 एकर जागा असते, पण आमच्या बाबाच्या इथं तो पण नव्हता जी। एवढ्या दारिद्र्यामध्ये त्यांचा परिवार जीवन जगत होता। बघा सेवकांनो, बाबांनी 4थ्या वर्गापर्यंत शिक्षण घेतले आणि त्याच्यानंतर शिक्षण बंद केले, कारण आई वडिलांना मदत करायला लागले बाबा। विणकरी कामामध्ये मदत करायला लागले, कारण की दिवसभरातून जसे त्यांचे पातळ वगैरे विणून व्हायची आणि विकायचे आणि तेच पैसे घेऊन आपल्या परिवाराचं पोट पालायचे, एवढी परिस्थिती होती जी त्यांची। त्याच्यानंतर काय झालं बघा सेवकांनो, बाबांचं 12 वर्षाचे झाले आणि विणकरीच काम सुरू झाले। त्याच्यानंतर बाबा 17 वर्षाचे झाले आणि 17व्या वर्षामध्ये आमच्या वाराणसी आईसोबत बाबांचं लग्न करण्यात आलं। बाबांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर बघा सेवकांनो, बाबांनी सोनाराच्या दुकानामध्ये काम करण्यास सुरुवात केली। बाबा सोनाराच्या दुकानामध्ये काम करत असताना सोन्याचा 10 तोळ्याचा हार बाबांना याच्यामध्ये दिसलं, कपाटामध्ये पडलेला दिसला, तर बाबा इमानदार होते तर तो त्यांना परत केले। आणि बघा सेवकांनो, बाबांनी तो सोन्याचा हार परत केले। त्यांचं नाव तर झालं की इमानदार आहेत आमचे जुम्मन म्हणू लागले महान त्यागी बाबा जुमदेवजींना। इमानदार म्हणत आहेत, हे आज मला पण उद्या हेच लोक मला नाव ठेवतील, म्हणून बाबांनी तो पण काम बंद केला जी सोनाराच्या दुकानात। त्याच्यानंतर आपल्या साऱ्याकडे काम करण्यास मदत केली। बाबांची जे दिवसभरातून पातळ विणायचे दुकानदार, वर ते बाबांची जी पातळ राहायची ती वर ठेवायची, कारण बाबांच्या हाताची पातळ जी होती ती लवकर विकायची जी। बाबांनी काय काय नाही केले जी। विणकरी काम केले, सोनार चांदीच्या दुकानामध्ये काम केले, साऱ्याकडे काम केले, ठेकेदारीचं काम केलं, पण बाबांना एकही जमले नाही जी। बाबांचे वडील गुरुमार्गी होते। त्याच्यानंतर बघा सेवकांनो, बाबांना 3 अपत्य झालेले होते आणि त्यांनी तर भूतबाधेमुळे जे ग्रसलेले होते, दारिद्र्यामुळे खूपच हे होते जी परेशान, म्हणून त्यांनी जे घर घेतलं होतं दुसरं, त्या घरी राहायला गेले। त्याच्या आधी बघा सेवकांनो, मुसलमान समाजाच्या जसे पायरवा देताना जागेवरच त्याचा मृत्यू झालेला होता, तो घर बाबांनी घेतलेलं होतं। बाबा त्या घरी गेले राहायला, पण बघा सेवकांनो, बाबांना 3 अपत्य होते, 2 अपत्य कुत्र्यासारखे भुकून मरण पावले जी। बाबांना 1 अपत्य वाचलं। बाबांना हनुमान चालीसा वाचण्याचा खूप छंद होता। बाबांना आखाड्यामध्ये जायचा खूप छंद होता। बाबांना पैलवान नावाने पण ओळखायचे जी। बाबांनी काय काय नाही केले जी, सर्वच केले आपल्या जीवनामध्ये। त्याच्यानंतर बघा सेवकांनो, भूतबाध्यामुळे ग्रसलेले होते, त्यांचे 2 अपत्य गेले आणि 1च वाचला, तर काय करायचं काय नाही। बाबांनी विचार केला आणि भाग पाहण्याकरिता घरून निघाले जेव्हा बाबा, तर रस्त्यामध्ये एक व्यक्ती मिळतो।
एक व्यक्ती बाबांकडे पाहतो आणि काय म्हणतो, काय झालं म्हणून बाबांना विचारतो. बाबा आपले परेशानी सांगतात पूर्ण त्याला. तो व्यक्ती म्हणतो, माझ्याकडे एक मंत्र आहे, तुम्ही इकडे तिकडे जा नको. माझ्याकडे एक मंत्र आहे, माझे वडील ज्यांच्याकडे काम करायचे ते मरण पावले आणि त्यांच्याकडचा मंत्र माझ्या वडिलांनी आणलं जी, आणि तो मंत्र माझ्याकडे आहे. तो मंत्र तुम्ही बरोबर कराल तर तुम्ही स्वतःचा परिवार पण सुधारणा करू शकता आणि दुसऱ्याचे पण सुधारणा करू शकता. स्वतःचे पण दुःख दूर करू शकता ना, दुसऱ्यांचे पण दुःख दूर करू शकता. जमणार तो मंत्र तुम्ही बरोबर कराल तर, आणि नाही जमला तर तुम्ही मरू पण शकता, आंधळे बहिरे पण होऊ शकता आणि मुके पण होऊ शकता. असे त्या व्यक्तीने म्हटलं. बाबांनी होकार दिलं, हो मी हा करणार. पण बाबा कसे, बाबा असे होते की आपल्या भावंडांना, आपल्या परिवाराला सोडत नव्हते. बाबांनी तो मंत्र आपल्या भावांकडे नेलं. बाळकृष्ण, नारायण, जागोबा, जुम्मन आणि मारुती हे 5 भावंड होते. त्यांनी तो मंत्र आपल्या भावांकडे नेला आणि भावांना सांगितलं. तर भाऊ काय म्हणायला बसले की कोण कोणासाठी मरणार. पण बाबांनी होकार दिलं, मी हा मंत्र करणार आणि तो मंत्र करणार. पण मला काय होणार तर माझी पत्नी आणि माझा बाळ आहे, तर तुम्ही सांभाळ कराल म्हणून आपल्या भावांना म्हटलं बाबांनी तो मंत्र सुरू केलं. आणि बघा सेवकांनो, 21 दिवसाची विधी सुरुवात झाली. तर बाबांची पहिली परीक्षा परमेश्वराने, भगवंतांनी कशी घेतलं जी, बाबांच्या भावाच्या मुलीच्या अंगाला असे फोडे आले की त्या फोड्यातून असा पस पडायचा, असा ब्लड पडायचा की काय सांगू जी. एवढी परीक्षा घेतली बाबांनी. त्यांच्या भावाच्या मुलीच्या अंगाला फोडे आले. भाऊ त्यांच्याकडे आले, महानत्यागी बाबा जुमदेवजीकडे आले की दादा, माझ्या मुलीचं असं तब्येत आहे म्हणून तुम्ही घरी चला न पहा. बाबांनी काय म्हटलं, मी माझी 21 दिवसाची विधी सुरू आहे आणि मी बाबांना भगवंताचे समोर शब्द ठेवले आहे आणि मी ह्या मंत्राला सुरुवात केलेली आहे, तर मी येत नाही म्हणून बाबांनी नकार दिलं. पण त्याच्यानंतर त्यांच्याकडे पाहून रडणं नाही थांबत होता. पण बाबा एवढे प्रेमळ स्वभावाचे होते की त्यांच्याकडे पाहून बाबांनी त्यांच्या घरी गेले. बाबा गेले आणि त्या मुलीला पाहताच बाबांच्या डोळ्यात तर अश्रू आले होते, पण बाबा पडू नाही दिले बाबांनी अश्रू, कारण त्यांची विधी सुरू झालेली होती जी. बाबांनी बघितलं आणि बाबा परत आले आणि पाणी पकडलं. आणि कारण की बाबा हनुमानजीचं मंदिर होतं, तिथं दररोज पूजा करायचे जी. त्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये बाबांनी बकेटमध्ये पाणी पकडलं, अगरबत्ती कापूर वगैरे पकडलं आणि पूजा करण्यास गेले. बाबा जेव्हा अगरबत्ती आणि बाबांनी आंघोळ करून दिली, अगरबत्ती कापूर लावले आणि त्याच्यानंतर बघा सेवकांनो, बाबांनी शब्द ठेवलं की हे भगवंता, तुम्ही त्या मुलीला वाचवा. मी शब्द ठेवत आहे कारण की त्या मुलीच्या अंगाला जे फोडे आलेले आहेत माझ्या भावाच्या मुलीच्या, ते पूर्ण नाहीसे व्हायला पाहिजे म्हणून बाबांनी शब्द ठेवलं. शब्द आणि विश्वासवर आपला परमात्मा एक टिकला आहे जी. त्याच्यानंतर त्यांनी ते पूजा वगैरे करून घरी गेले. तर सेवकांना दुसऱ्या दिवशी ती मुलगी झाडत होती जेव्हा, तर त्या अंगणामध्ये बाबांची लक्ष गेली तर तिच्या अंगाचे फोडे पूर्ण नाहीसे झालेले होते. किती अपरंपार शक्ती आहे आपल्या ह्या मार्गामध्ये. तेच नाही तर बाबांची 41 दिवसाच्या विधीमध्ये पण शांताबाई रंगारी ते स्वतःचा मांस स्वतः खायची. बघा सेवकांनो, तिची पण 41 दिवसाची दुसरी परीक्षा बाबांची कशी झाली. बाबा ते घरी जायची तर भूत यायचं आणि बाबांच्याकडे यायचे. बाबा तीरथ रिक्षा द्यायचे तर तिला पूर्ण आराम व्हायचं. दररोज तसंच व्हायचं. आता काय करायचे याच्या पण छडा लावल्या पाहिजे म्हणून बाबांनी 41 दिवसाची विधीला सुरुवात केली. आणि बघा सेवकांनो, जेव्हा त्यांनी हवन केले तर हवनाच्या समोर ते येऊन बसली आणि तीच बाई आपल्या मुखातून बोलायला लागली की एक हनुमान बाबा, वो देखो हनुमान है पूंछ वाला बड़ा, वो अपने पूंछ में सब भूत को ला रहा है म्हणून म्हणायला बसली ती बाई शांताबाई रंगारी.
लाखों अब्जों की गिनती लगा रहा है, बोले ऐसे 36 कोटि देवी देवता से मिल के आया, लेकिन किसी को भी कुछ भी ये नाही हुआ. कारण की जेव्हा त्याच इकडे तिकडे सर्व देवी देवतांना मिळलं बाबा आणि आपल्या पूजमध्ये भूतायला आणलं आणि देवी देवतांना मिळून समोर आले, तर त्यांना काही नाही दिसलं, फक्त अंतर आत्म्यातून. बघा सेवकांनो, तिचे काय निघाला, एक परमात्मा एक. तू इधर उधर कहाँ देख रहा है, तू इधर उधर कहाँ जा रहा है, मैं तो तेरे अंतर आत्मा में हूँ. म्हणून ते असे शब्द निघाले की तुझ्या अंतरात्म्यामध्ये परमात्मा आहे म्हणून. शांताबाई रंगारी समाजाचा भूत निघाला आणि ते घरी गेली आणि पुन्हा आली नाही जी. त्याच्यानंतर काय झालं बघा सेवकांनो, शांताबाई रंगारी समाजाचा जी बाई महिला होती त्याच्या नातू मरण पावला. तिला असेच पकडलं आणि बाबांकडे आणलं आणि रडत पुष्कळ रडली की मी कोणते गुन्हा केले आणि कोणते कर्माने चुकले, तर आज माझ्या नातवाला असं काय झालं. म्हणून शांताबाई रडायला बसली. बाबाने काय म्हटलं, जो ये पेड़ के नीचे, ये जो पेड़ है बोले, जो इसकी छाव आ रही है बोले, इसको दूर करो म्हटलं. आणि त्याच्यानंतर बघा सेवकांनो, ते शांताबाई दूर झाली. बाबा निर्मळ अवस्थेमध्ये होते जी. बाबा निर्मळ अवस्थेमध्ये होते. बाबांना खूप राग आलेलं होतं, पण बाबा कशामध्ये होते, आपल्या निर्मळ अवस्थेमध्ये होते. बाबांनी गोरखनाथाला बोलवले. आमच्या तुमच्यामध्ये एवढी हे नाही आहे जी की आपण गोरखनाथाला बोलवू शकतो, पण बाबांनी एक मानव रूपी असून परमेश्वराला प्राप्त केले. त्यांना गोरखनाथाला बोलवले आणि गोरखनाथाला काय म्हणतात, गोरखनाथ अभी के भी लड़के को यमराज को बुला और क्या हुआ है तो मुझे पता लगना चाहिए. म्हणून बाबांनी म्हटलं. गोरखनाथ गेले यमराजाकडे, बाबांनी पाठवलं. यमराज आला. यमराज म्हणतो मी त्याला गळफास लावून नेलं. तू अभी, बाबांनी म्हटलं तू अभी के अभी उसके गले से निकाल रहा है कि नहीं तो तेरी यम की यमपुरी उलटा दूंगा. बाबांनी महान त्यागी बाबा जुमदेवजींनी म्हटलं. बघा सेवकांनो, यमराज, गोरखनाथ, सर्वच बाबांनी सर्वच आले. बाबांना एवढी परमेश्वराची शक्ती की बाबा हनुमानजीचं डोकं तर बाबांच्या धड आणि बाबांच्या धड तर बाबा हनुमानजीचं डोकं. एवढी परमेश्वराची शक्ती बाबांना मिळाली. बाबामध्ये एवढी शक्ती होती की गोरखनाथाला आणि यमराज पण भेवत होते बाबांना. एवढी शक्ती होती आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीला. काय काय नाही केले जी. बघा सेवकांनो, प्रचार प्रसार केला, दुःख काटले. आपले आयुष्य बाबांना 6 वर्ष वाराणसी आईने दिले. भगवान बाबा हनुमानजीच्या समोर शब्द ठेवून सेवकांना पण शब्द ठेवायला सांगितले. कारण की अजून काही हे जेवढे माझे आयुष्य वाचणार ते दुःखी कष्टी सेवकांसाठी जी. तसे आपण बनल्या पाहिजे. परमात्मा कशाला म्हटलं गेलं आहे, कारण समोरच्या व्यक्ती पण दुःखी नाही पाहिल्या पाहिजे. आपण सेवकांची सेवकांनी मदत केल्या पाहिजे. घमंड नाही पाहिजे. मधामध्ये तर चुकतो आपण, असं नाही. चुकतं तर दुखतो जी. आपल्या कर्माने जो चुकेल तो दुखेल. बघा सेवकांनो, माझ्याशी मधामध्ये पण मी बोलण्या चालण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये माझी चुका झाल्या असतील. कोणती लँग्वेज मी फसले आणि चुकले तर मी माफी मागते. मला क्षमा करा. सर्वांना माझा नमस्कार जी.